बेसिकली आज आपण प्रवीण बहिर सरांसोबत बोलतोय. सरांनी आता मेन्स चालू आहे कंबाईनची आणि मला वाटतं तुमचा सेकंड अटेम्प्ट असेल हे, बरोबर ना? हो, थर्ड अटेम्प्ट होता माझा. प्रीचा थर्ड थर्ड. अटेम्प्ट होता. मी याच्या आधी ऑलरेडी प्री पास झालेलो आहे. आता मेन्सची तयारी करतोय आणि ग्रुप सी ची पण मी प्री दिलेली होती आणि आता ही माझा एकंदरीत चौथा अटेम्प्ट होतो पूर्वचा. म्हणजे एकंदरीत हा इंटरव्ह्यू म्हणजे तुमचा घेण्याचंही कारण आहे की आताचे जे हं. कंबाईनचे आपण क्वेश्चन पेपर जर बघितला हो. तर गेल्या 2 वर्षाचा क्वेश्चन पेपर बघता आणि हा क्वेश्चन पेपर बघता याच्यामध्ये हो. बऱ्यापैकी मॉडरेट क्वेश्चन पेपर आहे किंवा थोडासा अवघड क्वेश्चन पेपर आहे असा एक सूर उमटताना आपल्याला पाहावयास मिळतोय. म्हणून हो, नक्कीच. मला वाटलं की तुमच्याशी बोलावं थोडंसं आणि हो, हो. तुमचा आभार, तुम्ही एवढा बहुमूल्य वेळ तुमचा देताय आणि बरं. त्यांना मार्गदर्शन करताय. पहिला तर माझा पहिला क्वेश्चन तुम्हाला हा असेल की काय क्वेश्चन हं. एकंदरीत बघता तुम्हाला काय वाटतं एकदम? एकंदरीत मी आत्तापर्यंत माझ्या अनुभवानुसार सांगतो, की मी चौथा अटेम्प्ट होता माझा ओके. आणि मी मागच्या वर्षीची 2020 ची प्री पण पास झालेलो आहे. आता ओके. मेन्सची पण तयारी करत आहे. तर मला असं वाटतं, की एकंदरीत इतिहास, जिओग्राफी, त्यानंतर इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी हां, हे हां. त्यांनी एक ट्रिकी टाइप क्वेश्चन ठेवले होते. हं, जेणेकरून हं. मुलांचा त्याच्यामध्ये टाईम जास्त जाईल आणि ओके. मॅथेमॅटिक्स एकदम सोपं टाकलं होतं. एकंदरीत मागच्या जर 3 वर्षाचा विचार केला, तर हां. मॅथचे एकदम ईझी क्वेश्चन आलते ह्या वर्षी. त्याच्यामुळं ओके. मुलांना मॅथ सोपं गेलं. परंतु त्यांनी बाकीचे जे सब्जेक्ट होते, त्याच्यामध्ये सगळे ट्रिकी क्वेश्चन टाकले होते. त्याच्यामुळं मुलांना बरेच मुलं मॅथपर्यंत पोहोचू शकले नाहीत, गणितापर्यंत. त्याच्यामुळं मुलांचा अटेम्प्ट पण कमी झालेला आहे आणि त्याचा बरोबर. परिणाम थोडाफार कट ऑफवर होऊ शकतो त्याचा परिणाम. बरोबर. म्हणजे एकंदरीत टाईम जो आहे, टाईम मॅनेजमेंट मुलांना जमलं नाही क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने विचारल्यामुळं. हो, असं. हो. आणि त्याला अनुसरूनच दुसरा काय तर प्रिव्हियस इयर पेक्षा हा जर क्वेश्चन हं, तर एकंदरीत एका हं. वाक्यात आपल्याला सांगायचं झालं तर एक ढोबळ मानानं म्हटलं जातं की हा क्वेश्चन पेपर अवघड होता किंवा हा सोपा हो, होता. असं हो, जर हो. ढोबळ मानानं सांगायचं झालं तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याविषयी? हो, नक्कीच. जी-एसचा जर विचार केला तर हा अवघडच पेपर होता. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे, की राज्यसेवेला जसं मुख्यला पेपर येतो, त्या टाईपचा पेपर आलेला होता आणि मॅथेमॅटिक्सचं एकदम ईझी काढलेलं होतं. परंतु जी-एसचे क्वेश्चन ट्रिकी असल्यामुळं मुलांना मॅथेमॅटिक्सपर्यंत पोहोचायला अडचण आली. बरं, बरं, बरं. आणि सब्जेक्ट वाईज जर आपण विचार केला, की हं, बाबा हं. सब्जेक्ट सोपं क्वेश्चन होतं किंवा ह्या सब्जेक्ट हं, अवघड हं. होतं. तर हो, हो. याच्यामध्ये हार्ड कोणत्या सब्जेक्टचं क्वेश्चन असं विचारलं गेलं होतं अ, असं म्हणाल? हो. हार्ड म्हटलं तर पॉलिटी नेहमीसारखंच मागच्या 2019ला जसं पॉलिटी त्यांनी हार्ड टाकलं होतं, त्याच लेव्हलचं हार्ड ठेवलं होतं. त्याच्यानंतर हिस्ट्रीचे ट्रिकी टाइप प्रश्न होते, म्हणजे तुम्हाला वेळखाऊ प्रश्न होते. ओके. त्यानंतर जिओग्राफीचं पण जास्त त्यांनी महाराष्ट्रावर क्वेश्चन कमी विचारले होते. जास्त त्यांनी फॅक्च्युअलवरती क्वेश्चन विचारले होते महाराष्ट्राचे पण. त्याच्यामध्ये भारताचे पण ह्यावेळेस जास्त प्रमाणात क्वेश्चन विचारले होते. आणि इकॉनॉमिक्स म्हटलं तर कन्सेप्च्युअल बेसवरती क्वेश्चन विचारले होते. जास्त तुमचं आत्तापर्यंत पॅटर्न असा होता, की आकडेवारी विचारत होती एम-पी-एस-सी. परंतु आता कालचा पेपर जर बघितलं तर आकडेवारी एम-पी-एस-सीने कमी केलेली आहे आणि ओके. कन्सेप्च्युअल बेसवरती क्वेश्चन विचारला इकॉनॉमिक्सला. त्याच्यानंतर गणित म्हटलं तर गणित एकदम आत्तापर्यंत मी मागच्या 3 क्वेश्चन पेपरचा अनुभव सांगतो, की गणित एकदम मागच्या 3 क्वेश्चन पेपरचा विचार केला तर गणित एकदम सोपं टाकलं होतं त्यांनी. त्याच्यानंतर करंटचा जर विचार केला तर करंटचे 3-4 प्रश्न जवळ-जवळ 2018च्या आसपासचे टाकले होते. आणि बाकीचं सायन्स म्हटलं तर सायन्स हे हाल्फ-हाल्फ, 50-50 देऊ शकतो आपण. 50% क्वेशन म्हणजे सिलेबसमधले होते आणि स्टेट बोर्डमधले होते. 50% क्वेशन अवघड होते. आता एकंदरीत करंट अफेअर जर बघितलं, तर करंट अफेअरचं आपण बघितलं की 2018चा क्वेश्चन विचारला होता. म्हणजे 2018च्या ज्या काही चालू घडामोडी होत्या, त्याच्यावर हो, मला वाटतं 2 क्वेश्चन विचारलं गेलं होतं. डायरेक्ट हो. 2000. 2018 आता हो. विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे करंट अफेअरसाठी कसा अभ्यास करायला पाहिजे त्यांनी? की अगोदर करंटचं करंट अफेअर त्यांनी करायला पाहिजे, की फक्त हं, हं, हं. करंट अफेअर करायला पाहिजे? काय स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे करंट अफेअरसाठी? विशेष करून कंबाईन करंटचं करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी? करंटची स्ट्रॅटेजी म्हटलं तर करंट एक करंट असते. त्याची स्ट्रॅटेजी शक्यतो कोणालाही फिक्स करता येत नाही आणि आयोगाने ते सिलेबसमध्येच दिलेलं आहे, की आम्ही फक्त चालू घडामोडी विचारतो. त्याच्यामुळे असं फिक्स नाही. आपण अभ्यास करताना एका वर्षाच्या एकंदरीत मागच्या एका वर्षाचा करंट अफेअर्स करतो. परंतु आयोगाचा जर थोडा आता पॅटर्न चेंज होतोय ते बघितलं तर त्यांचं म्हणजे 2 वर्षापूर्वीच्या, 3 वर्षापूर्वीच्या घटना विचारायचा कल आयोगाचा वाढलेला आहे. त्याच्यामुळं मुलांनी एकंदरीत मागचा पण थोडा आढावा घेतला पाहिजे आणि हा पण करंटचा पण जे मागचे 1 वर्ष म्हणजे पेपर होण्याच्या 1 वर्ष आधीचा पण क्वेशनचा विचार केला पाहिजे.
त्या अनुषंगाने करंट अफेअरचा अभ्यास केला पाहिजे. ओके. आणि मॅथ्सचं तर तुम्ही म्हणताय सोपं होतं सगळं, म्हणजे मॅथ्स मॅथ नव्हतं आणि एवढं काय त्याच्यामध्ये विचार करण्यासारखं नाही असं. नाही. मॅथ त्यानंतर जर हा, बोला बोला. 3 वर्ष जर मागचा विचार केला तर मॅथ ह्या वर्षी एकदम पूर्णपणे सोपं काढलेलं होतं त्यांनी. म्हणजे असा ट्रिकी असा एक पण क्वेश्चन वाटणार नव्हता. ज्यांना फिक्स टाईम भेटला त्यांना मॅथ खूप सोपं गेलेलं आहे. आणि जॉग्राफीचं स्टेट पेक्षा म्हणजे महाराष्ट्रापेक्षा जॉग्राफीमध्ये जास्त क्वेश्चन इंडियन जॉग्राफीवरती जास्त विचारलं गेलं असं मत आहे, असं हो, म्हटलं हो. जातं. किंवा क्वेश्चन हो, जरी हो. बघितलं आपल्याला तर जरी 8-9 क्वेश्चन आपल्याला पाहाव्यास मिळतात ते महाराष्ट्राच्या पेक्षा नॅशनल वरती जास्त पडतात. नॅशनल लेव्हल. हो, हो. मग ते काय स्ट्रॅटेजी त्याच्याविषयीची काय असायला पाहिजे, म्हणजे गतसंगय नाही, सिलेबस धरून आपण चालणं योग्य आहे. तुम्हाला काय नाही, वाटतं? सिलेबसला धरूनच चाललं पाहिजे. कारण आयोगाने उल्लेख करताना जिओग्राफीच्या सिलेबसमध्ये असा उल्लेख केला की विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भासह त्यांनी सिलेबसमध्ये उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रावरच फोकस ठेवला पाहिजे. त्याबरोबरच भारताचा पण अभ्यास केला पाहिजे. कारण मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी भारताचे क्वेश्चन पेपर म्हणजे भारताचं क्वेश्चन विचारण्याचा थोडा कल जास्त वाढलेला आहे. मागच्या वर्षी 4 क्वेश्चन आलते. त्यावेळेस 5 ते 6 क्वेश्चन भारताच्या भूगोलावर आलेले आहेत. त्याच्यामुळं दोन्हीचा पण अभ्यास कॉमनली ठेवला पाहिजे. आणि याच्यामध्ये कंबाईनचे पेपर ज्या वेळेस आपण होतो ना, त्यावेळेस काही पोरांचं मत असं असतंय की टाइम पुरला, काही पोरांचं मत असतं टाइम खूपच कमी दिला जातोय पेपरला. मग हो, याच्या हो. काय टाइम मॅनेजमेंट पेपरचं कसं असायला पाहिजे पोरांचं? अगोदर काय प्रॅक्टिस पोरांनी करायला पाहिजे? किंवा काय नेमकं काय त्याचं गमक काय? टाईम टाईम मॅनेजमेंट म्हटलं तर मी एकच सांगेल, की जास्तीत जास्त तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवा आणि टाईम लावून सोडवा. आता बऱ्याच वेळेस असं होतं, की मुलांचं असं म्हणणं असतं, की खाजगी क्लासेसचं क्वेश्चन पेपर हार्ड राहतं, तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये स्कोर येत नाही. तर हं. मुलांना मी हे सांगू इच्छितो, की तुम्ही स्कोरचा विचार करू नका. फक्त तुम्ही टाईम मॅनेजमेंटचा विचार करा. तुम्हाला पेपर कव्हर करण्याचा विचार करा. कालचा पेपर जर बघितला, तर हं. बऱ्याच मुलांना हा प्रॉब्लेम आलेला आहे, की पेपर कव्हर झालेला नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त जर म्हणजे एक्झाम ज्या दिवशी आहे, एक्झामच्या मागचा 1 महिना कंटिन्यूअस तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. टाईम लावून क्वेश्चन पेपर सोडले पाहिजे. मार्क्सचा विचार न करता. क्लासेसचे तुम्हाला जे भेटतील, ते टाईम लावून तुम्ही सोडले पाहिजेत. बरं. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच टाईम मॅनेजमेंटसाठी होऊ शकतो. आणि अटेम्प्ट नंबर विषयी जास्त बोललं जातं प्रत्येक वेळेस. किती अटेम्प्ट करायला पाहिजे, किती अटेम्प्ट करायला हं, हं. पाहिजे किंवा तुम्ही हं, हं. 50% शुअर आहात, 100% म्हणजे 100% हं, हं. शुअर आहात. मग काय ते हं, काय आन्सर असेल, म्हणजे काय एक करायला पाहिजे काय? हं. एकंदरीत विचार केला ना, अटेम्प्ट आपण मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण कंपेअर जर केलं 1/4 असल्यामुळं त्याचा जास्त इम्पॅक्ट होत नाही. निगेटिव्ह मार्क कमी होण्याचे चान्सेस असतात. कारण एक क्वेश्चन चुकल्यानंतर 0.25 फक्त मायनस होणार असतील. पण एक जर क्वेश्चन तोच जर बरोबर आला तर 1 मार्क वाढणार असतो. त्याच्यामुळे अटेम्प्टचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. पण ज्यांना शुअरिटी की आपल्याला हे फिक्स उत्तर माहिती आहे, आपल्याला एवढे क्वेश्चन येत आहेत, तर त्यांनी लिमिटेड अटेम्प्ट ठेवलं पाहिजे. पण मी एवढं सांगेल की जास्तीत जास्त अटेम्प्ट करा. 100 करण्याचा प्रयत्न करा. कारण म्हणजे जास्त इम्पॅक्ट एव्हरेजली होत नाही. विद्यार्थ्यांनी हा विचार करायला पाहिजे की आपण मॅक्झिमम अटेम्प्ट करणे. मॅक्सिमम अटेम्प्ट करा. हं. हे आता जे आपण बोललोय ना, ते विशेष करून या पेपरवरती फोकस ठेवून बोललोय, की पेपर नेमका कंबाईन. कसा होता, पोरांनी याला कसं घ्यायला पाहिजे. राहिला विषय हा, की कट ऑफ कितीचा पाहिजे. आता प्रत्येकाचं वेगवेगळं मत असेल, प्रत्येकाच्या हो, हो. डिपेंड आहे. हो, हो. तुमच्या हो. अनुभवानुसार तुम्हाला काय वाटतं, की कितीपर्यंत कट ऑफ लागेल? मेरिट काय असेल? हं. एकंदरीत मागच्या 4 वर्षाचा जर कल बघितला आयोगाचा, कट ऑफच्या बाबतीत, तर आयोगाने कट ऑफ एक कॉन्स्टंट ठेवलेला आहे. एक लेव्हल ठेवलेली आहे. त्या लेव्हलच्या वरती कधीही कट ऑफ गेलेला नाहीये. ती लेव्हल मला असं वाटतंय, की ते 42 ते 45 दरम्यान. यावर्षी पण पेपरचे लेव्हल बघितली तर मागच्या सारखीच पेपरची लेव्हल होती. त्याच्यामुळे 42 ते 45 हा आकडा आहे. मिनिमम 42 आणि मॅक्सिमम 45 ह्याच्यामध्ये जे असतील त्यांचा स्कोर सेफ असू शकतो. ह्याच्यावरती जाण्याची शक्यता पण कमी आहे आणि खाली पण येण्याची शक्यता कमी आहे. त्याच्यामुळं हा प्रेडिक्ट करू शकतो आपण एक कट ऑफ 42 ते 45 मध्ये. 42 ते 45. 45 मध्ये. आणि याच्यामध्ये राहिला विषय तो म्हणजे सायन्सचा, हं, की हं. सायन्स विषयी क्वेश्चन जे विचारले गेले ते काय वाटतं? हो, हो. सायन्सचा जर विचार केला तर 50-50% मी करेल. कारण 50% क्वेश्चन आहेत ते म्हणजे असे ओळखीचे वाटलेले होते. स्टेट बोर्डमधून घेतलेले होते किंवा सचिन बस्के सरांचं जे रेफरन्स बुक वापरतात मुलं त्याच्यातून घेतलेले होते. त्याच्यामुळं सायन्सचं सचिन बस्के सरांचं पुस्तक आणि 8वी, 9वी, 10वीचं स्टेट बोर्ड जरी केलं, तरी ते सफिशियंट होतं. त्याच्यामधून तुम्हाला 9 ते 10 प्रश्न येणारे होते ते. ओके. आणि आता शेवटाकडे आपण जातोय ना, तर शेवटाकडे हं. जाता आता विशेष करून कंबाईन करणारी मुलं आहेत.
आणि हो, बऱ्यापैकी मुलं एमपीएससी आणि कंबाईन हे सोबतच करत असतात. हो, हो, मॅक्सिमम नंबर स्टुडंटचा आपल्याला तसा पाहावास मिळतो. मग हो, त्यांनी हो. काय स्ट्रॅटेजी तुम्ही सांगाल? तुमच्या मते कसा अभ्यास त्यांनी करायला पाहिजे? काय हो. करायला पाहिजे काय आणि काय टाळायला पाहिजे त्यांनी? जे नवीन मुलं आहेत ना, त्यांनी शक्यतो राज्यसेवाचा सिलेबस धरून, राज्यसेवेला धरून अभ्यास चालू केला पाहिजे. कारण राज्यसेवेचा आणि कंबाईनचा सिलेबस बघितला तर 90% सिलेबस सेम आहे. फक्त 10% येतो त्याच्यामध्ये भारताचा भूगोल आणि भारताचा इतिहास ह्याच्यामध्ये फरक राहतो. राज्यसेवेला भारताचा भूगोल विचारतात जास्त आणि भारताचा इतिहास विचारतात. ओके. तेच कंबाईनच्या बाबतीत महाराष्ट्राचा भूगोल विचारतात आणि महाराष्ट्राचा इतिहास विचारतात. त्याच्यामध्ये पण भरपूर कॉमन आहे. म्हणजे 90% भाग कॉमन आहे. त्याच्यामुळं ज्यांना एम-पी-एस-सीच्या एक्झाम द्यायच्या आहेत, त्यांनी राज्यसेवा टार्गेट धरून राज्यसेवेचा सिलेबस व्यवस्थित पाहून त्यानुसार अभ्यासाला चालू केलं पाहिजे. आणि काय त्याचा फायदा त्यांना विद्यार्थ्यांनी आत्ताच्या? टाळायला पाहिजे म्हटलं तर जास्तीत जास्त त्यांनी रेफरन्स बुक एकच रेफरन्स बुकचा वापर केला पाहिजे. कारण जास्तीत जास्त रेफरन्स बुक जर वापरले तर रिव्हिजन होत नाही. रिव्हिजन नाही झाली तर मग त्याचा परिणाम पेपरवरती होतो. त्याच्यामुळे एकच फिक्स सोर्स कोणता तरी घ्यायचा जे रेफरन्स जास्तीत जास्त मुलं वापरतात. तो रेफरन्स घ्यायचा आणि त्याच्यानुसारच अभ्यास सिलेबस बघून अभ्यास करायचा. आणि दुसरा एक मुद्दा असतोय प्रीच्या संदर्भात. कुठली टेस्ट हं, हं. लावायची, कुठली टेस्ट लावायची नाही. याच्यामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जास्त संभ्रम पाहावयास मिळतो. हं. विद्यार्थ्यांनी काय निकष बघायला पाहिजे? एखादी ज्यावेळेस ट्युशनची टेस्ट लावतायत पोरं, त्यावेळेस त्यांनी काय अच्छा. हां. त्याच्यामध्ये पहिल्यांदा? तर टेस्टचं सांगितलं म्हटलं तर म्हणजे आता जे अनुभव मागची मुलं सांगतायत, ज्यांनी सक्सेस भेटले त्यांना, ज्यांनी पोस्ट ओके. मिळवली, त्यांच्यानुसार जर बघितलं तर काही अकॅडमी अशा फिक्स आहेत, की त्यांचे सोर्स चांगले आहेत. म्हणजे ते चांगले सोर्स वगैरे काढतात. त्यांचे क्वेश्चन पेपर एक चांगले असतात, लेव्हल चांगली असते. तर त्याच्यामध्ये पृथ्वी अकॅडमी आहे, त्याच्यानंतर डेक्कन आहे सध्या, त्याच्यानंतर ज्ञानदीपचे पण आहेत थोडे, त्यानंतर भगीरथ पण आहे. हे जर क्वेश्चन पेपर त्यांच्या लेव्हल आयोगाशी थोडी मिळती-जुळती राहते. परंतु क्वेश्चन पेपर सराव प्रश्न सोडवताना मुलांनी हा विचार नाही केला पाहिजे, की आयोगाचे क्वेश्चन आणि ह्यांचे क्वेश्चन ह्याची कंपॅरिझन करायला नाही पाहिजे. फक्त टाईम मॅनेजमेंटसाठी आणि आपली रिव्हिजन व्यवस्थित झाली का? आपला अभ्यास करेक्ट होतोय का? ते चेक करण्यासाठी क्वेश्चन पेपर सोडवले पाहिजे. तर कंपॅरिझन केलं तर कंपॅरिझन आयोगाच्या क्वेश्चन पेपरशी कोणत्याही क्लासचं होऊ शकत नाही. कोणत्याही सोर्सचं कंपॅरिझन होऊ शकत नाही. ओके. म्हणजे टेस्ट सीरीज लावताना फक्त आपल्याला अभ्यास जास्तीत जास्त करायचा या दृष्टीने जास्तीत लावायला पाहिजे. हो ना आणि की टाईम आयोगाच्या मॅनेजमेंट. क्वेश्चनशी कंपॅरिझन करावं. हो, हो ना. हो. जाता जाता विद्यार्थ्यांना ॲडवाइस काय द्याल? तुमच्या शब्दात? विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना ॲडवाइस हाच देऊ शकतो, की तुम्ही आयोगाचा सिलेबस बघा. आयोगाचे क्वेश्चन पेपर व्यवस्थित आयोगाने कोणता पॅटर्न फॉलो केलाय, तो बघा. त्याच्यानुसार तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल, की आयोगाचा कल कोणत्या साइडला आहे. त्याच्यानुसार तुम्ही अभ्यासाला चालू करा. सिलेबसच्या बाहेर शक्यतो जाऊ नका. स्टेट बोर्डचा जास्तीत जास्त रेफरन्स घ्या आणि एकच ऑथेंटिक सोर्स वापरा. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल आणि ओके. रिव्हिजन जास्तीत जास्त करता येईल तुम्हाला. एकच ऑथेंटिक सोर्स वापरला तर तुम्ही. ओके. बाकी सगळे याच मुलांच्या जास्त क्वेरीज होत्या, की क्वेश्चन पेपर नेमका कसा होता? त्याचं कट ऑफ कसं लागेल? आणि एकंदरीत मग याच्यामध्ये तुमच्याकडून आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला, की नेमकं विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे आणि काय टाळायला पाहिजे. अच्छा. हो, तुमचं खूप आभार. तुम्ही एवढा बहुमूल्य वेळ तुमचा देताय विद्यार्थ्यांसाठी. नक्की ह्या ज्या काही तुमच्या ॲडवाईस आहेत, त्या विद्यार्थ्यांना कामी येतील. नक्की याचा फायदा होईल. तुमचं पुन्हा एकदा खूप खूप आभार. तुम्ही जो वेळ ओके. वेलकम, वेलकम. थँक यू.